बिल बद्दलच्या न्यूक्लिअर लायबिलिटी बिलाबद्दल आता भारतीय जनता पक्षाची सहमती मिळवण्यात सरकार यशस्वी झालंय। पण त्यासाठी सरकारला 2 पावलं मागे जात विरोधकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्यात। डाव्या पक्षांनी मात्र या विधेयकाला असलेला आपला विरोध कायम ठेवला आहे। पुरेसं संख्याबळ असल्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यावर आता भारत अमेरिका अणु कराराची अंमलबजावणी होण्याचा मार्गही मोकळा होऊ शकेल। बघूया एक वृत्तांत। अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा या वर्षाखेरीस भारतात येणार आहेत आणि त्यांचं स्वागत करताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे एक आनंदाची बातमी असणार आहे। कारण न्यूक्लिअर लायबिलिटी विधेयकाच्या वाटेतले मोठे अडथळे आता दूर झाले। भारत अमेरिका अणु करारानुसार भारतात उभारलेल्या अणुभट्ट्यात अपघात झालाय तर त्याची जबाबदारी कुणी आणि किती घ्यायची याविषयीचं हे विधेयक स्थायी समितीनं संमत केलंय आणि ते बुधवारी संसदेत मांडलं जाणार आहे। या विधेयकात काही मूलभूत बदल करण्यात आलेत। नुकसान भरपाईची एकूण रक्कम 500 कोटी रुपयांवरून 1500 कोटी रुपये करण्यात आली आहे। शून्य जबाबदारी कलमात दुरुस्ती करण्यात आल्यामुळे आता परदेशी पुरवठादारांवरची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे। All contentions I am agreeing. See, capping and all so many things they raised. Everything I am attending. They have given lot of changes, very lot of amendments, and it's perfect and it's totally private, and also the suppliers liability will be totally there. परदेशी पुरवठादारांविषयीची भाजपची मुख्य मागणी मान्य झाल्यामुळे त्या विधेयकाला पाठिंबा देणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळते। पण डाव्यांनी मात्र आपला विरोध कायम ठेवलाय। बसपा, सपा आणि इतर काही छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळण्याची ही सरकारला अपेक्षा आहे। मैं केवल इतना कहूंगा कि जो सुझाव हम लोगों ने दिए हैं, जो पिछले सप्ताह दिए थे और आज दिए हैं, उन पे सरकार ने इसको सीरियसली डिस्कस हम लोगों से किया है। हे विधेयक बुधवारी संसदेत मांडल्यानंतर ते सुरळीतपणे पारित व्हावं याची जबाबदारी आता प्रणव मुखर्जी, पृथ्वीराज चव्हाण आणि पवन बन्सल यांच्यावर टाकण्यात आली आहे। या आठवड्यात हे विधेयक पास झालंय तर भारत अमेरिका अणु कराराची अंमलबजावणी लवकरच सुरू होऊ शकते। जर हे विधेयक या आठवड्यात पास नाही झालं तर अधिवेशनाचा कालावधी आठवड्याभरानं वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे हे विधेयक पास करण्यासाठी पंतप्रधानांवर अमेरिका दबाव आणत असल्याचा डाव्यांनी आरोप केलाय। ब्युरो रिपोर्ट सोबत आशिष दीक्षित, IBN लोकमत, नवी दिल्ली। अत्यंत महत्त्वाचं असं हे न्यूक्लिअर लायबिलिटी विधेयक आहे। भाजपने आता त्याला पाठिंबा द्यायचं कबूल केलंय, त्यामुळे सरकारची हिंमत वाढली आहे। उद्या ते संसदेमध्ये मांडलं जाणार आहे, पण डाव्या पक्षांचा मात्र विरोध कायम आहे। आणि यासंबंधी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत कम्युनिस्ट नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर, आज भाजपने या विधेयकाला असलेला आपला विरोध मागे घेतलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही डाव्या पक्षाने हा विरोध कायम ठेवलाय, काय कारण आहेत? हे पहा, मुळामध्ये हे जे विधेयक आहे हे विधेयक आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारच्या न्यूक्लिअर एस्टॅब्लिशमेंट जे आहेत त्याच्यामधल्या जे ऑपरेटर्स आहेत किंवा त्यांचे पुरवठादार जे आहेत, म्हणजे त्यांना यंत्रसामग्री पुरवणारे जे पुरवठादार आहेत त्यांची लायबिलिटी, एखादा जर न्यूक्लिअर अपघात झाला तर त्याच्यामध्ये त्यांची जबाबदारी किती आहे हे निश्चित करण्याविषयीचे जे काही आंतरराष्ट्रीय निकष आहेत त्या सगळ्याला पायदळी तुडवून केवळ अमेरिकन सप्लायर्स जे येणार आहेत त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या दबावामुळे हे विधेयक आणण्यात आलेलं आहे। याची जर थोडासा आपण खोलात गेलो तर आपल्याला अगदी स्पष्ट होईल। आता मूळ मुद्दा म्हणजे असा आहे की न्यूक्लिअर पॉवर म्हणजे आण्विक वीज हीच मुळामध्ये अतिशय असुरक्षित आहे। त्या मार्गाने जाण्याचा भारताचा मूळ निर्णयच चुकीचा आहे। पण अर्थात त्या निर्णयाची चर्चा ही आता बिलच्या आपण चर्चेमध्ये थोडी बाजूला ठेवू। एकदा हा चुकीचा निर्णय घेतल्यानंतर आता सरकार त्याच्यामध्ये जे काही ज्या पद्धतीने त्यांनी त्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ एक गोष्ट घ्या की अमेरिकेमध्ये जे अशाच प्रकारचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये जो ऑपरेटर आहे त्याची जबाबदारी ही भारतामध्ये म्हणजे $11,900 मिलियन आहे, ती भारतामध्ये आता $110 मिलियन फक्त ठेवलेली आहे। म्हणजे भारताच्या 100 पट तिथे जबाबदारी आहे। भारतामध्ये सरकारची जी जबाबदारी आहे ती सरकारची जबाबदारी आणि त्या खासगी जो चालक आहे त्याची जबाबदारी धरून ही फक्त 2,000 कोटी रुपये आहे। आता अमेरिकेमध्ये किंवा इतर बहुतेक देशांमध्ये काही एखादा अपवाद वगळता फ्रान्स सारखा सरकारच्या जबाबदारीवर कोणतीही मर्यादाच नाहीये। तेव्हा हे जे भारतातलं विधेयक आहे हे खुद्द अमेरिकेतल्या सुद्धा त्याच्याबद्दलच्या कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्याच्याही पेक्षा मागे जाणार आहे आणि त्याला भारतीय जनता पक्षाने मान्यता दिलेली आहे।
तेव्हा भारतीय जनता पक्षाने मान्यता देणं याच्यामध्ये अगदी आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, कारण त्यांचा कार्यक्रम हा अमेरिका धार्जिणाच होता. त्यांनी ज्याची सर्व सुरुवात केलेली होती, आपल्या काँग्रेसने बघते शेवटापर्यंत नेलेलं होतं. तेव्हा यातल्या जे मूळ जी सगळी रचना आहे त्या कायद्याची ती कायम तशीच ठेवलेली आहे. इतरही बरेच मुद्दे आहेत, त्याच्यामुळे आमचा या विधेयकाला पूर्णतः विरोध आहे, आजही विरोध आहे. अजित अभ्यंकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता भाजपने पाठिंबा द्यायचं ठरवलंय, इतर काही पक्ष सुद्धा सरकारच्या बाजूला आहेत. अशा परिस्थितीत जे संख्याबळ आहे संसदेतलं ते सरकारच्या बाजूनी आहे. हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मग डावे पक्ष काय करणार? कारण सरकारला घाई आहे, ओबामा व्हिजिट पूर्वी हे विधेयक मंजूर करायचंय त्यांना. अशा परिस्थितीत तुम्ही कोणती भूमिका घेणार आहात? हे बघा, तर संसदेमध्ये तर अत्यंत कडव्या विरोधाची भूमिका निश्चितपणे डावे पक्ष घेतील यात शंकाच नाही. त्याचबरोबर या किमान ज्यांना देशभक्तीची काही जाणीव आहे, की देशाबद्दल किमान ज्यांना काही प्रेम आहे, ज्यांना कायद्याबद्दल किमान काही आदर आहे, असे सर्व जे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांना एकत्र करण्याचा डावे पक्ष निश्चितच प्रयत्न करतील. आणि आमच्याशी खात्री आहे की निदान काही पक्ष तरी या एकजुटीमध्ये येतील. याच्याही पलीकडे जाऊन हा प्रश्न आम्ही जेव्हा पाठिंबा काढून घेतला 1.5 वर्षापूर्वी, त्याच वेळा सांगितला होता की सरकार याच मार्गाने जाणार आहे. आम्ही पुन्हा जनतेपर्यंत जाऊ आणि सांगू की त्यावेळेला आम्ही जे जे सांगितलं होतं ते आता खरं ठरते. आता तुम्ही गप्प बसू नका, त्यांना निवडून दिलं, चूक केली, आता रस्त्यावर या आणि हे विधेयक कसं मंजूर होणार नाही हे जनतेच्या संसदेमध्ये आम्ही जाऊन सांगू. जनतेच्या संसदेला आम्ही या सरकारच्या विरोधात उभं करू. अभ्यंकर, तुम्हाला काय वाटतंय? भोपाळच्या गॅस गळतीची आणि नुकसान भरपाईची चर्चा गेले काही आठवडे इथे चाललेली आहे आणि आता हे न्यूक्लिअर लायबिलिटी बिल, आपण अजूनही अमेरिकेच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर येत नाही का? ही 100% आपण योग्य गोष्ट बोललेला आहात. कारण भोपाळमध्ये 15,000 माणसांचा मृत्यू झाला. भोपाळमध्ये कुठलाही न्यूक्लिअर ऍक्सिडेंट नव्हता, की जो न्यूक्लिअर ऍक्सिडेंट हा एकदा जर त्याच्यातून कुठल्याही प्रकारची गळती झाली तर त्याच्यावरती कोणाचंही नियंत्रण राहू शकत नाही. अशा प्रकारचा अपघात जर त्याच्यातून झाला तर होणारं नुकसान हे कित्येक पिढ्यांचं असतं. समोर असणारी फक्त माणसं मरत नाही ते केमिकल ऍक्सिडेंट प्रमाणे. कित्येक पिढ्या, सर्व त्यांच्या अणुरेणूमध्ये, सगळे जीन्समध्ये सर्व हे बदल या अपघातामधून होऊ शकतात, किरणोत्सर्गामधून होऊ शकतात. आणि याचा परिणाम म्हणून जर त्या